नमस्कार मित्रांनो, चॅनल वरती तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। आज तुमच्यासाठी खूपच खुशखबर घेऊन आलो आहे, कारण की ज्यांचा जन्म 17 जून पासून झालेला आहे त्या लोकांचे हे शुक्र आणि गुरुजी आहे नशीब पलटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला सोडून जाऊ नका। या राशीला जन्मलेले लोकांचे नशीब एवढं पालटणार आहे, घर, धनसंपत्ती, पैसा खूप येणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 17 जूनपासून या जन्मतारखेच्या लोकांचं नशीब उजळणार। शुक्र आणि शनीच्या प्रभावानं प्रचंड श्रीमंती येणार दारी। 17 जूनपासून या जन्मतारखेच्या लोकांचं नशीब उजळणार। शुक्र आणि शनीच्या प्रभावानं प्रचंड श्रीमंती येणार दारी। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने 17 जून 2026 हा बुधवार विशेष महत्त्वाचा आहे। 17 जूनसाठी मुलाक 1 + 7 = 8 असा येतो। मुलाक 8चा स्वामीग्रह शनी आहे। तसेच 17 जून 2026 या तारखेचा भाग्याक 1 + 7 + 0 + 6 + 2 + 0 + 2 + 6 = 24 असा काढला जातो, ज्याची बेरीज पुढे 2 + 4 ते 6 अशी होते। भाग्याक 6चा स्वामीग्रह शुक्र आहे। शुक्र आणि शनी या ग्रहांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत। शुक्र आणि शनी यांच्या एकत्रित प्रभावाचा 1 ते 9 मुलाक असलेल्या व्यक्तींवर कसा परिणाम होईल हे आपण जाणून घेऊया। 17 जूनसाठी या मुलांकांचे दैनिक भविष्यफल येथे वाचा। मुलाक 1 कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 1 असतो। मुळांक 1 असलेल्या व्यक्तींचा स्वामीग्रह सूर्य आहे। शुक्र आणि शनी हे सूर्याचे शत्रू मानले जातात, त्यामुळे मुळांक 1 असलेल्या व्यक्तींना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो। त्यांना आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते आणि वडिलांशी मतभेद किंवा संघर्ष होण्याची शक्यता असते। मुलाक 2चा स्वामीग्रह चंद्र आहे। कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलाक 2 असतो। सूर्याशी आणि शनीशी चंद्राचे संबंध तटस्थ मानले जातात। मुलाक 2 असलेल्या व्यक्तींसाठी हा दिवस संमिश्र स्वरूपाचा असू शकतो। त्यांना मानसिक शांतता लाभेल, तरीही निर्णय घेताना त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो। मुलाक 3 ज्यांचा जन्म महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला झाला आहे, त्यांचा मुलाक 3 असतो। त्यांचा स्वामीग्रह गुरु आहे। गुरुचे शनीशी तटस्थ संबंध असतात, तर शुक्राशी शत्रुत्वाचे संबंध असतात। मुलाक 3 असलेल्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात अडचणी आणि तणावाचा सामना करावा लागू शकतो। मुलाक 4 ज्यांचा जन्म महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला झाला आहे, त्यांचा मुलाक 4 असतो। त्यांचा स्वामीग्रह राहू आहे। राहूचे शुक्र आणि शनी या दोन्ही ग्रहांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत। परिणामी हा काळ या व्यक्तींसाठी अनुकूल असेल। त्यांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो आणि ते आपल्या प्रयत्नांमध्ये यश मिळवू शकतात। मुलाक 5 कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलाक 5 असतो। मुलाक 5चा स्वामीग्रह बुध आहे आणि त्यांच्या जीवनावर त्याचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो। बुधाचे शुक्र ग्रहाशी मैत्रीपूर्ण आणि शनी ग्रहाशी तटस्थ संबंध आहेत। मुलाक 5 असलेल्या व्यक्तींना आर्थिक लाभ होऊ शकतात, तरीही त्यांना कठोर परिश्रम करावे लागू शकतात। मुलाक 6 ज्यांचा जन्म महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला झाला आहे, त्यांचा मुलाक 6 असतो। शुक्र हा त्यांचा स्वामीग्रह मानला जातो। शुक्राच्या प्रभावामुळे त्यांचे प्रेमसंबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि त्यांना आर्थिक लाभही होऊ शकतात। शनी हा शुक्राचा मित्र असल्याने शनीच्या प्रभावामुळे त्यांना कामात यश मिळेल आणि त्यांच्या कष्टाचे योग्य फळ त्यांना प्राप्त होईल।